सुरुवात करूयात। नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याला खरं तर अवघ्या 2 वर्षांचा कालावधी शिल्लक असताना कुंभमेळ्याच्या विकास आराखड्याला मंजुरीची प्रतीक्षा आहे। त्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाहीये आणि या पार्श्वभूमीवर नाशिकमधील साधू महंतांनी नाराजी व्यक्त केली आहे। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे। खरं तर यासाठी जिल्हा प्रशासनाने हजारो कोटींचा विकास आराखडा तयार केलाय, पण या विकास कामांना अद्याप मुहूर्त काही लागला नाही, कारण विकास आराखड्याला मंजुरी मिळालेली नाही। पण तिकडे उज्जैनमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामांना वेग आलाय। विशेष म्हणजे नाशिकच्या कुंभमेळ्यानंतर उज्जैनचा कुंभमेळा होणार आहे, पण असं असतानाही नाशिकमधील कामं रखडल्यामुळे साधू संतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अभी ज़्यादा 20-25 महीना है और आपने को कम समय के अंदर इतने बड़े सिंहस्थ की तैयारी करना और काम समय पर करके देना, मैं समझता हूँ आज से अभी से कहीं प्रशासन कहीं उसे तैयारी लगता है तो शायद काम हो पाएगा, नहीं तो काम होना बड़ा मुश्किल है। पालकमंत्री पदाच्या वादामध्ये सिंहस्थ कुंभमेळा अडकतोय की काय असं मला वाटायला लागलंय। अजूनही कुठली कामं ज्याला एक सिरियसनेस म्हणूया त्या पद्धतीने हलायला तयार नाही आहेत। इतर राज्यामध्ये आपल्या पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे तरी तिथली कामं अतिशय जोरात सुरू झालेली आहे। नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर या 2 ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं। प्रत्येक वेळी देशभरातून कोट्यावधी भाविक या दोन्ही ठिकाणी येतात। यंदा प्रयागराजमधील कुंभमेळ्याची गर्दी बघता नाशिकमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनानं वेळीच कामं हाती घेतली तरच कुंभमेळ्यापर्यंत ती पूर्ण होऊ शकतील। नाशिकातील कामं होण्याऐवजी नाशिकमध्ये स्वतंत्र विमानतळ असतानाही कुंभमेळ्याच्या नावाखाली शिर्डीच्या विमानतळ विस्तारीकरणाला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। लवकरात लवकर लीड घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं, अन्यथा कुंभमेळ्याची कामं वेळेत पूर्ण होणार नाही। प्रशासन आपल्याला काहीतरी गोष्टी सांगत असतील तर त्यामध्ये आणि प्रत्यक्ष कामामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। गोदाघाट, रामकुंड, तपोवन, रेल्वे स्थानक, नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता विस्तारीकरण, गोदावरी स्वच्छता अशी अनेक मोठी कामं अद्यापही प्रलंबित आहेत। खरं तर नाशिक जिल्ह्यात 3 मंत्री असतानाही विकास कामं का रखडली असा सवाल केला जातोय। लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत, नाशिक।